नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत, मग यामध्ये दिव्यांग बांधव असतील, विधवा महिला असतील, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असतील आणि इतर लाभार्थी, या सर्व लाभार्थ्यांसाठी डिसेंबर हप्त्यासंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती आहे। त्याचबरोबर अत्यंत महत्त्वाच्या काही सूचना या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळे ही जी व्हिडिओ आहे ती महत्त्वाची असणार आहे, शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। चला तर मग सुरुवात करूया व्हिडिओला आणि जाणून घेऊया योजनेसंदर्भात महत्त्वपूर्ण माहिती। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल, पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून या योजनेच्या सर्व लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये अशी यादी आपण पाहणार आहोत, जी यादी लाभार्थ्यांच्या वाढीव अनुदानासंदर्भातली आहे। वाढीव अनुदान लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने ऑक्टोबरपासून सुरुवात केलेली आहे, परंतु काही लाभार्थ्यांना हे वाढीव अनुदान देण्यात येत नाही, त्यांना हे अनुदान मिळत नाही। नेमकं कारण काय आहे आणि कशामुळे हे अनुदान मिळालेलं नाही या संदर्भातली ही माहिती आलेली आहे। डिसेंबरच्या हप्त्यासंदर्भातली माहिती आहे। व्हिडिओ कंटिन्यू करा। पहा, न्यूजपेपरला आलेली सगळ्यात मोठी अपडेट तुम्ही पाहत आहात। इथं UDID नसलेल्या 6000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार, अशा प्रकारचे शासनाचे निर्देश आहेत। दिव्यांग निराधार योजना दरमहा 2500 रुपये हे जे देण्यात येतात। आता ही जी बातमी आहे ती अहिल्यानगर या ठिकाणाहून आहे। प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही आकडेवारी वेगवेगळ्या पद्धतीची पाहण्यास मिळत आहे, त्यामुळे कृपया लाभार्थ्यांना सूचना आहे, UDID कार्ड संदर्भात ज्या काही शासन सूचना देतं ते वेळच्या वेळी फॉलो करा। इथं पाहू शकता, UDID कार्ड नसल्याने 6000 लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार, अशा प्रकारची हेडलाईन आहे आणि पुढे यामध्ये माहिती दिलेली आहे। सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने दिव्यांग निराधार योजनेतील अनुदानात वाढ करत दरमहा 2500 रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे। जिल्ह्यातील तब्बल 10,137 लाभार्थ्यांना याचा फायदा होणार आहे। योजनेचा लाभ अखंडित सुरू ठेवण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्याला आधार कार्ड योजना संलग्न करणे अनिवार्य केलेले आहे। तसेच लाभार्थ्यांना UDID कार्ड संदर्भात UDID कार्ड अद्ययावत करून सादर करणे ही बंधनकारक आहे। त्यामुळे जिल्ह्यातील एकूण 16,646 लाभार्थ्यांपैकी सुमारे 6,372 लाभार्थ्यांनी अद्यापही UDID कार्ड जमा केलेले नाही। राष्ट्रीय दिव्यांग निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांना UDID व आधार कार्ड संलग्नीकरण करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे। तसेच दिव्यांग लाभार्थ्यांना योजनेचे UDID कार्ड क्रमांक व आधार कार्ड संलग्न असल्याची खातरजमा करावी लागणार आहे, जेणेकरून त्यांचा लाभ जो आहे तो नियमितपणे सुरू राहील। तर इथं तुम्हाला शासनाकडून महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आलेल्या आहेत। UDID कार्ड अद्ययावत ठेवायचं आहे, जेणेकरून तुमचा जो हप्ता आहे तो नियमित तुम्हाला मिळेल। पहा, जिल्हा रुग्णालयातून लाभार्थ्यांना UDID प्रमाणपत्र मिळते। योजनेच्या लाभासाठी लाभार्थी 40% दिव्यांग असणे आवश्यक आहे। शासनाच्या स्वावलंबन पोर्टलवर या ठिकाणी पाहू शकता, दिव्यांग लाभार्थी UDID कार्डसाठी अर्ज करू शकतात। नव्याने लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना दिव्यांग प्रमाणपत्र, UDID कार्ड, रहिवासी व त्याचबरोबर वयाचा दाखला, आधार कार्ड द्यावे लागते। लाभार्थ्यांना आपले अपडेट केलेले आधार कार्ड व UDID कार्डची छायांकित प्रत आणि पासबुकची छायांकित प्रत संबंधित तहसील कार्यालयाकडून संजय गांधी निराधार योजनेच्या शाखेत जमा करावी लागणार आहे। इथं त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांना विविध योजना व सवलतीचा लाभ घेण्यासाठी UDID कार्ड अनिवार्य केलेले आहे। त्यामुळे लाभार्थ्यांनी तात्काळ UDID कार्ड तहसील कार्यालयात जमा करावे। ज्या लाभार्थ्यांना अनुदान मिळत नाही त्यांनी तालुका कार्यालयाशी संपर्क साधायचा आहे। तर इथं तुम्हाला आणखीन एक महत्त्वपूर्ण सूचना पाहण्यास मिळत आहे, ती म्हणजे जर तुम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा जो लाभ आहे जो नियमितपणे मिळत नसेल तर तुम्हाला तात्काळ तुमच्या तहसील कार्यालयाशी संपर्क साधायला सांगितलेला आहे। त्याचबरोबर UDID कार्ड संदर्भात अनिवार्यता इथं शासनाकडून जाहीर करण्यात आलेली आहे। आता फक्त डिसेंबर हप्त्यासाठीच ही अनिवार्यता असणार आहे का, तर नाही, अनिवार्यता जी आहे ती प्रत्येक महिन्याच्या हप्त्यासाठी तुम्हाला UDID कार्ड बंधनकारक करण्यात आलेलं आहे। ते पण अद्ययावत UDID कार्ड
असणं आवश्यक आहे आणि UDID कार्ड सादर न केल्याने 6,000 लाभार्थ्यांचे अनुदान जे आहे ते बंद होणार आहे आणि या लाभार्थ्यांची यादी देखील डिक्लेअर करण्यात आलेली आहे। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना आता डिसेंबरचा हप्ता, या लाभार्थ्यांना डिसेंबरचा हप्ता जमा होणार नाही। महत्त्वाची माहिती आहे। आता या यादीमध्ये तुमचं नाव असायला नको आहे तुम्हाला, तर काय करायचं आहे, तुमचं UDID कार्ड अद्ययावत करायचं आहे। पहा, त्याचबरोबर डिसेंबरच्या हप्त्या संदर्भातली माहिती जाणून घेऊया। डिसेंबरचा हप्ता वितरण शासनाने आणखीन डिक्लेअर केलेलं नाही, शासन निर्णय निर्गमित केलेला नाही। शासन निर्णय जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी कळवणार आहे। प्रत्येक व्हिडिओमध्ये एकच माहिती द्यावी लागत आहे, ती म्हणजे शासन निर्णय आल्याशिवाय तारीख जाहीर होणार नाही। वारंवार लाभार्थ्यांकडून विचारलं जात आहे की डिसेंबरचा हप्ता आम्हाला कधीपर्यंत मिळणार, आमचं पेन्शन जे आहे ते या अगोदरचं संपलेलं आहे। त्याचबरोबर मागच्या काही महिन्यामध्ये थकीत अनुदान आम्हाला, म्हणजे मागचे काही महिन्याचं पेन्शनही वेळेवर जमा झालेलं नाही, त्यामुळे आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत आहे। त्यामुळे कृपया करून शासनाला विनंती आहे, या सर्व लाभार्थ्यांचं ज्यांचं अनुदान थांबवण्यात आलेलं आहे त्यांना कृपया करून लवकरात लवकर अनुदान जमा करावं। डिसेंबरच्या हप्त्याची तारीख लवकर जाहीर करून प्रत्यक्षरित्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची प्रोसेस लवकरात लवकर सुरू करावी। ही प्रोसेस सुरू झाली की मी तुम्हाला सांगणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं आहे। नवनवीन योजनांची देखील माहिती आपण पाहत असतो। पहा, संजय गांधी निराधार अनुदान योजनेमध्ये जे लाभार्थी आहेत या लाभार्थ्यांसाठी शासन वेगवेगळे निर्णय घेत आहे। काही दिवसापूर्वी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला, तो म्हणजे विवाह प्रोत्साहनपर योजनेच्या माध्यमातून 1.5 लाख 2.5 लाख इतकं अनुदान देण्यात येणार आहे। दिव्यांग बांधवांना त्यांच्या विवाहासाठी प्रोत्साहनपर ही योजना आहे। त्याचबरोबर घरपट्टी, पाणीपट्टी यामध्ये ही सवलत देण्यात आलेली आहे निराधार लाभार्थ्यांना। तर असे जे काही वेगवेगळे निर्णय असतात हे आपण पाहत असतो।